श्री काशीखंड कथासार अध्याय 21. सप्तऋषी लोकांची उत्पत्ती, ध्रुवलोक व ध्रुवकथा. ते दिव्य विमान पुढे गेल्यानंतर त्यांना सप्तऋषी लोक दिसू लागले. शिवशर्मा विष्णुदत्तांना म्हणाला, माझ्या मनात जिज्ञासा कुठून निर्माण होते? सप्तऋषी म्हणजे कोण? हे सर्व काही सविस्तर सांगा. विष्णुदूत म्हणाले, जिज्ञासा मूळ महादेवापासून निर्माण झाली. ती त्यांनी शिवानीस पार्वतीस दिली. तिने पुच्छा रूपाने जिज्ञासा प्रगट केली आणि म्हणून वेद व शास्त्रे सर्व जगाला कळली. पुच्छा नसेल तर जन्म व्यर्थ आहे. सर्व गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा नसेल तर सर्व आयुष्य फुकट जाते. या पृथ्वी लोकावर अफाट ज्ञान संपदा आहे. ते सर्व ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. पुच्छा करणारे शिष्यगण असतात, म्हणून ज्ञानसंपन्न गुरु त्यांना ज्ञान प्रदान करतात. तू पुच्छा करतोस, अनेक प्रश्न विचारतोस, त्यामुळे तू आम्हा सर्वांना प्रिय आहेस. हे सप्तऋषी विष्णुप्रिय ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. या 7 ऋषींनी उग्र तपश्चर्या केली होती. या 7 ऋषींमध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जगदम्नी, वशिष्ठ यांचा समावेश होतो. ब्रह्मदेव ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करीत होते. त्यांचे तर्पण करताना हातात उदक घेतले. त्यात त्यांच्या भाडीचे धर्मबिंदू पडले. त्यातून वशिष्ठ ऋषीचा जन्मास आले. त्यांच्या डाव्या डोळ्यातून अत्री ऋषीचा जन्म झाला. अशा प्रकारे वेगवेगळ्या अवयवापासून 7 ऋषी जन्माला आले. सप्तऋषीचे स्मरण केले असता सर्व महापापे नाहीशी होतात. या सप्तऋषींनी आनंद वनात शिवलिंगाची स्थापना करून भक्तियुक्त अंतःकरणाने शिवाराधना केली व अनेक दिव्य वर प्राप्त केले. त्या तपश्चर्येमुळेच हे सप्तऋषी या लोकात आहेत. विमान पुढे गेले. पुढे त्यांना ध्रुवलोक दिसू लागला. विष्णुदूत म्हणाले, वत्सा, याला ध्रुवलोक म्हणतात. अल्प वयात उग्र तपश्चर्या करून अढळ पद प्राप्त केलेल्या भक्त ध्रुवाचा हा लोक आहे. या ध्रुवाने लक्ष्मीपती श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेतले. तुला सुवर्णा व सूर्य यांची कथा सांगितली ना? त्या सुवर्णाचा मनु हा पुत्र. त्या मनुच्या वंशातील उत्तानपाद हा शौर्यवान राजा होता. या राजाकडे विविध प्रकारचे अफाट सैन्य होते. हा राजा कीर्तिवंत, यशवंत, वरदवंत होता. हा राजा प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत असे. प्रजेचे सुद्धा आपल्या अन्नदात्यावर प्रेम होते. या नुपास 2 सहचारिणी होत्या. त्यापैकी एकीचे नाव होते सुरुची व दुसरीचे नाव होते सुनीती. सुरुची सुनीतीपेक्षा ज्येष्ठ होती. प्रत्येकीस एक पुत्र रत्न प्राप्त झाले होते. सुरुचीचा पुत्र धनंजय व सुनीताचा पुत्र ध्रुव होता. सुनीतीने बालपणापासून ध्रुवावर सुसंस्कार केले होते. एके दिवशी उत्तानपाद राजा आपल्या पट्टराणीबरोबर धूत खेळत होता. तेव्हा तेथे धनंजय व ध्रुव दोघेही आले. धनंजयास पाहून सम्राटाने त्याला जवळ बोलावले व आपल्या मांडीवर बसवले. ध्रुवही राजाच्या जवळ गेला, पण ते सुरुचीस आवडले नाही. आपल्या मुलावर प्रेम करत असताना ध्रुव कशासाठी आला आहे असे तिला वाटले. सुरुचीने ध्रुवास थोबाडीत मारले व अपशब्द बोलली. राजा बायकोच्या अधीन होता, त्यामुळे तो सुरुचीस काहीही बोलला नाही. आपला घोर अपमान झाल्यामुळे ध्रुवास वाईट वाटले. तो रडत रडत आपल्या जन्मदात्रीकडे गेला. सुनीतीने आपल्या लाडक्या लेकास समजावून सांगितले की राजा, या जगात विश्वचालक प्रभूचे प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. ते प्रेम प्राप्त करण्यासाठी फार तपश्चर्या करावी लागते. जोपर्यंत माझे आयुष्य आहे तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार. तुझे वडील सुरुचीच्या अधीन आहेत. सुरुची त्यांची पट्टराणी आहे, त्यामुळे ते तुझ्यावर प्रेम करणार नाहीत. समाजाचे प्रेम तर नाटकी असते. ही माणसे वरून गोड गोड बोलतात, पण हृदयात मात्र वेगळाच विचार असतो.
अन्न, वस्त्र, निवारा या जीवना आवश्यक गरजा पूर्ण करण्यास मनुष्य आपले अनमोल आयुष्य घालवतो. मनुष्य काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या 6 शत्रूच्या विखड्यात आयुष्यभर अडकलेला असतो. मनुष्याचे बालपण खेळण्या बागडण्यात जाते, तारुण्य पत्नीच्या बहुपाशात जाते, प्रौढ मुलाबाळांमध्ये मोठे करण्यामध्ये जाते व वार्धव्यात तर सर्वत्र यमाची छाया दिसू लागते. नवीन मूल जेव्हा जन्माला येते तेव्हापासूनच काळ दबा धरून बसलेला असतो. या काळाच्या विळख्यात सर्वजण अडकलेले आहेत. देवांचे शाश्वत प्रेम प्राप्त करायचे असेल तर, मायामोहातून सुटका हवी असेल तर तुला उग्र तपश्चर्या करावी लागेल. पुरातन काळी अनेक ऋषीमुनींनी उग्र तपश्चर्या करून देवास प्रसन्न घेतले करून. तू जर तपश्चर्या केलीस तर तुला मृत्यूवर विजय मिळवता येईल. यम तुला वंदन करेल. तू कोणत्याही देवास आपले करून घे, त्याशिवाय तुला सुख मिळणार नाही. सत्ता, संपत्ती, मान, सन्मान यापासून मिळणारे सुख हे अशाश्वत असते. प्रमादापासून दूर राहिल्यास तर आयुष्याचे कल्याण होईल. तू जिथे जाशील तेथे देव तुला सहाय्य करेल. हा मानवी देह दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीतून प्रवास केल्यानंतर हा मनुष्य देह प्राप्त असतो. मानवी जीवन क्षणभंगूर आहे. त्यामुळे तू तपश्चर्या करून मनुष्य देहाचे सार्थक कर. हृदयातील द्वैतभावना काढून टाक. अनेकांना सन्मार्गाकडे वळव. हा सर्व उपदेश ऐकून बालध्रुव मातेस म्हणाला, आई, मी तपश्चर्या करण्यासाठी जातो. तू मला आशीर्वाद दे. देवाला प्रसन्न करून घेतल्याशिवाय मी येथे येणार नाही. ध्रुवाचे हे बोलणे ऐकल्यानंतर सुनीती म्हणाली, बाळा, तू लहान आहेस. तपश्चर्येसाठी अनंत यातना सोसाव्या लागतात. तेव्हा कुठे तर देव प्रसन्न होतो. थोडा मोठा झालास की तपश्चर्येसाठी जा. ध्रुवाचा इरादा पक्का होता. आपल्या मातेस विरहाचे दुःख सहन होणार नाही म्हणून ध्रुव कोणालाही न सांगता गुपचूपपणे तपश्चर्येसाठी आनंदवनात गेला. आनंदवनात गेल्यावर नंतर ध्रुवास सप्तऋषींचे दिव्य दर्शन झाले. त्याचे अलौकिक तेज पाहून ध्रुव भारावून गेला. ध्रुवाने त्यांना नमस्कार केले. सप्तऋषींनी त्याची विचारपूस केली. सप्तऋषी म्हणाले, बाळा, तुझे नाव काय? तेथे कशासाठी आला आहेस? ध्रुव म्हणाला, तो उत्तानपाद राजाचा सूत ध्रुव आहे. देवादिदेव श्रीहरी विष्णूचा प्रसन्न करून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. मला आईने सांगितले आहे की जगातील सर्वांचे प्रेम नाटकी असते. या प्रेमाला मर्यादा असते, पण भगवंताचे प्रेम खरे असते. आपल्या भक्तावर तो प्रेमाचा वर्षाव करीत असतो. या संपूर्ण विश्वात त्याने एका अंशाने धारण केले आहे. नारायणाचे 10 अवतार घेतले होते. या 10 अवतारात ज्याने सज्जनांचे रक्षण केले व दुर्जनांचा नाश केला. या संपूर्ण विश्वाचे पालनपोषण श्रीहरीच करतो. शंख, चक्र, गदा धारण केलेले, गळ्यात वैजयंती असलेल्या, सुवर्ण मुकुट परिधान केलेल्या विष्णूचे ते दिव्य रूप मला पाहायचे आहे. एकदा का विष्णूचे दर्शन झाले की मी मुक्त होऊन जन्ममृत्यूच्या चक्रातून मी अडकून राहणार नाही. सप्तऋषी ध्रुवास म्हणाले, वत्सा, तपश्चर्या अत्यंत खडतर असते. तुझ्यासारख्या छोट्या बालकाला ही तपश्चर्या जमणार नाही. आम्ही तुला तपश्चर्येसाठी दिव्य मंत्र सांगू, पण तू पुन्हा विचार कर. तारुण्य वयात पदार्पण केल्यानंतर तपश्चर्या सुरुवात कर. ध्रुव म्हणाला, आदरणीय ऋषीश्वर, तुम्ही मला दिव्य मंत्र द्या. मला त्या लक्ष्मीपतीसह हृदयाच्या बंदीखान्यात कोंडून ठेवायचे आहे. असे म्हणून ध्रुवाने सप्तऋषींना साष्टांग नमस्कार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. शंकर पार्वती पते हर हर महादेव. शिव शंभो. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या
बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.